नामदेव महाराजांचे चरित्र. पुण्यतिथी निमित्त. नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे होते. ते एकदा लहान असताना त्यांच्या वडिलांनी सांगितले की नामदेवा, पांडुरंगाला नैवेद्य देऊन ये. मग ते घरी नसल्यामुळे नामदेव महाराज देवाला नैवेद्य घेऊन गेले. त्यांना वाटले की देव नैवेद्य खात असतो, म्हणून देवाला नैवेद्य खाण्यासाठी विनंती करत राहिले. मग मोठा दगड आणला आणि म्हणाले, तू जर खाल्ले नाही तर मी माझं डोकं फोडीन. मग विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला आणि घरी गेल्यावर आई म्हणाली, नामदेवा, नैवेद्य कुठे आहे? नामदेव म्हणाले, देवाने खाल्ला. तुझे बाबा घरी पाणी फिरवून आणतात. तेव्हा नामदेव च्या सोबत गेले. बाजूला उभे राहिले तेव्हा खरंच विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला. एकदा संत मंडळी बसली होती तेव्हा मुक्ताई म्हणाली, गुरुबा काका, तुम्ही मडके घडवता तर तुम्हाला समजते कच्चे कोणते आणि पक्के कोणते. तर हाती धुपटी घेतली, प्रत्येकाच्या डोक्यात मारा. मग गुरुबा काकांनी तसेच केले. सर्वांच्या डोक्यात मारून पाहिलं, पण नामदेवाचा नंबर आला तेव्हा ते त्याच्या डोक्यात मारल्याबरोबर उठून पळत विठ्ठलाच्या जवळ आले आणि रडून रडून सांगू राहिले, मला कच्चं मडकं म्हणतात. तेव्हा विठ्ठलाने म्हणाले की तू गुरु नाही केला, तू गुरु तर कर. मग महादेवाच्या मंदिरात तुला विसोबा खेचरला गुरु कर. तेव्हा नामदेव महाराज गेले तेव्हा शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते. नामदेव म्हणाले, मी यांना गुरु करू, कसे करू? तेव्हा नामदेव म्हणाले, पाय ठेवून झोपले. मग विसोबा खेचर म्हणाले, तू माझे पाय उचलून ठेव. तेव्हा उचलले की पुन्हा शिवलिंग, पाय उचलले की पुन्हा शिवलिंग, असे 12 वेळ पाय उचलून तेव्हा 12 ज्योतिर्लिंग झाले. तेव्हा अधिकार समजला आणि गुरु नामदेवांनी बनवलं विसोबा खेचरांना. एकदा तीर्थाला गेले नामदेव महाराज तेव्हा पोळी तोंडात धरून एक कुत्रे चालले होते. आत्मज्ञान प्राप्त झाले की कुत्र्यात सुद्धा देव दिसले आणि तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळाले. एकदा एकादशी होती. देवाने म्हाताऱ्याचं रूप घेतलं. म्हणाले, मला खूप भूक लागली, अन्न द्या नाहीतर मरतो. नामदेव महाराज म्हणाले, आमच्या घरी एकादशी आहे, फराळ घ्या. नाही म्हणाले. तेव्हा देवाने म्हाताऱ्याचं रूप घेतलं. गंमत प्राण रोधून धरला. तरी पण नामदेव महाराजांनी एकादशीच्या दिवशी अन्न दिलं नाही. दोन्ही देवांनी दर्शन दिलं. मारवाड देशात नामदेव महाराजांना तहान लागली तेव्हा विहिरीतून पाणी वर आले, पाणी दिले. पंजाबमध्ये तीर्थाटन करण्यासाठी गेले तेव्हा मुसलमानांनी गाय कापली आणि सांगितले जिवंत करा. मग नामदेव महाराज म्हणाले, 3 दिवसात करतो. गाय उभी राहिली तेव्हा 3 दिवसानंतर गाय उभी राहिली तेव्हा विठ्ठल, तुम्ही 3 दिवसाच्या आधी आले नाही. देव म्हणाले, तुम्ही असे म्हटले की 3 दिवसांनी गाय उभी राहील, म्हणून आलो नाही. नामदेव महाराजांचे 14 जणांचे कुटुंब होते. जनाबाई पण होती. एकदा भागवत नावाचा भक्त देवीचा भक्त होता. देवीने परीस दिला तेव्हा तो लोखंडाला परीस लावून सोनं बनवत असे आणि प्रपंच चालवीत असे. मग नामदेवाच्या पत्नीला भागवतच्या पत्नीने परीस दिला. सांगितले, लोखंडाला लावून सोनं बनवा. तसेच केले. नामदेव महाराज घरी आले तेव्हा विचारले, हे कसं झालं? तेव्हा बाईने सांगितले, परीस शेजारी आणला. मग नामदेव महाराजांनी नदीत फेकून दिला. परीस भागवत रडू लागला आणि म्हणाला, माझा परीस द्या. सर्व गावातले लोक जमा केले तेव्हा सांगितले, आणून द्या माझा परीस. नदीत उतरून मुठीत रेती घेतली
तरी पण सर्व परीच झाले. तेव्हा परीस भागवत शिष्य बनला. एकदा नामदेव, ज्ञानेश्वर, विठ्ठल तिघे जात असताना नामदेव महाराजांना अभिमान झाला. तेव्हा विठ्ठल पडत पडत सावतामाळ्याच्या मळ्यात गेले आणि म्हणाले, मला लपव. 2 चोर माझ्या मागे लागले. तेव्हा सावता महाराजांजवळ विळा होता. छाती फाडून विठ्ठलाला लपवले. देवांनी थोडा पितांबर बाहेर ठेवला. मग नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज आले. तेव्हा देव दिसले. तेव्हा नामदेव महाराजांचा अभिमान गेला आणि समजले की आपल्यापेक्षा खूप भक्त आहेत. नामदेव महाराजांचा कीर्तनात टाळ घेऊन चाल म्हणत देव. कीर्तन रंगात आले की देव नाचत देहभाव हरपून जात. एकदा नामदेव महाराजांच्या कीर्तनात गोरोबा काकाला हात आले आणि कीर्तनात मुलगा मातीत तुडवला होता ते पण पडत आले. असे नामदेव महाराज श्रेष्ठ संत होते. विठ्ठलाचे बोट धरून चालणे म्हणजेच लाडके भक्त होते. नामदेव महाराज की जय. नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.